सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आणि आत्या जेवण करायला बसलोय. आणि आज माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. काय झाली आहे पुढं सांगते मी तुम्हाला. तर आज आहे एकादशी आणि आम्ही दोघींनी एकादशी मोडली. आम्हाला लक्षातच नाही एकादशी आहे. आणि आम्ही मस्त सकाळी दोघींनी नाश्ता केला, चहा आणि टोस्ट खाल्ले. आणि नंतर मी कॅलेंडरमध्ये बघितलं तर आज आहे एकादशी. मग मला हे फार वाईट वाटतं की आज मी एकादशी मोडली आहे. तर आता नेमका आत्याने कांदा चिरून ठेवला आहे. आता ह्या कोंबड्यांना हे करायचं. आत्यांना माहीत नव्हतं की आज एकादशी आहे. कोंबड्यांना देऊन टाकायचा हा कांदा खायला. आणि आज बनवलेली आहे रस्सा बटाट्याची भाजी. उकडून एक बटाटा घेतला आणि मस्त त्याची पातळ भाजी बनवली आहे. आणि इकडे आत्याने मस्त गरमागरम असे भाकरीचे तुकडे बनवले आहेत, पोह्यासारखे. भरपूर भाकरी शिल्लक आहे. मग करायचं काय, मिक्सरला बारीक केल्या. कांदा, कढीपत्ता, जिरे मोहरीची फोडणी, थोडंसं लाल तिखट, कोथिंबीरच नाही आहे. त्यातली कोथिंबीर आणायला पाहिजे लागते. ह्याच्यात थोडीशी आहे शेवग्याची शेंग, ती पण गरम करून घेतली आहे. आणि भाकरीचे तुकडे केल्यामुळे भाकरी आज थोड्याशा कमी केल्या आहेत. कारण काय होतात, उन्हामुळे भाकरी कडक होतात. एखाद्या वेळेस मामा जेवत नाहीत दुपारी आणि मग भाकरी भरपूर शिल्लक राहतात. आणि ह्याच्यात बनवलेला आहे मस्त असा भात. तर कसा वाटला जेवणाचा बेत. आणि मग आज आमच्याकडून एकादशी मोडली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, एकादशी मोडल्याला तर परत धरायची का नाही धरायची? तर आता मला तर खूप वाईट वाटतं. कारण मी जरडी बघत असते एकादशी आणि मग आत्यांना सांगत असते. पण कालही माझा उपवास होता म्हणून मी सकाळी सकाळी लवकर आज चहासोबत टोस्ट खाल्ले. आम्ही दोघी नाही खाल्ले. आणि खरं मी आत्यांच्या ह्याच्यात हे आहे की आत्यांची एकादशी माझ्यामुळं मोडली. मग ह्याचं मला वाईट वाटतंय, आहे का नाही आत्या? आत्या गेल्या त्या खुरपायला. सकाळी लवकर गेल्या कारण ऊन होतं दुपारचं. ऊन केवढं वाढलं आहे बघा. तर आता काम झालं आहे आमचं. मग आता जेवण करतो, थोड्या वेळ बसतो आणि परत जातो खुरपायला. कारण मिरचीची रोपं लवकर लावायची आहेत. थोडंसं राहिलं आहे खुरपायचं. आणि आज कांदा पण भरायचा आहे. मग जेवणाचा बेत कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि मी थोडंसं मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यात, त्याच्यामुळे माझा आवाज थोडासा आज बरा येतो आहे. हळद दूध पण थोडं पिलेली आहे. तर चला मग जेवण कसं वाटलं सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.